हा व्हिडिओ पूर्ण पहा. एक कहाणी आहे बेडकाची आणि विंचाची. एका नदीत एक बेडूक राहत असतो आणि विंचू. मग विंचाला करायची असती नदी पार. मग तो विचार करतो की मी नदी पार कसा करू. मग त्याला तेवढ्यात एक बेडूक दिसतो. मग तो बेडकाला बोलवतो, अरे इकडे ये ना, इकडे ये ना. मग तो येतो. म्हणतो का रे बाबा, आज माझी कशी काय आठवण आली तुला. ती म्हणतो, अरे मला नदी पार करायची, एवढी मला पार करून देशील का. मग बेडूक म्हणतो, तुला मी नदी पार करून दिल्यावरती तू मला डंक मारशील ना. तो म्हणतो, तुला विश्वास नाही का मित्रावरती, मला तेवढं पार करून दे ना, मी तुला कसं चावेल, तू तर मला नदी पार करून देतोयस. मग तो बेडूक थोडा विचार करतो, तू चावणार तर डंक तर मारणार नाहीस ना, किंवा चावणार तर नाहीस ना मला तू. तर तो विचार करतो, ठीक आहे बोलतो, तुला मी नदी पार करून देतो, पण तू मला डंक मारणार नाही हे मला विश्वास दे. तो म्हणतो, अरे मित्र आहे मी, तुला असा कसा करीन बर, तू तर मला एवढी मदत करणार. तो ठीक आहे म्हणतो, बस माझ्या पाठीवर. मग ते दोघं जात असताना बेडकाच्या डोक्यात असतं की मी ह्याला नदी पार करून दिलं की मी माझ्या कामाला मोकळा, आणि विंचाच्या डोक्यात असतं मी स्वतःला खूप प्रोत्साहन देतोय की मी अशी गोष्ट करणार नाही, त्याला डंक मारणार नाही. शेवटी तो काय करतो, दोघं जात असताना निम्मी नदी पार झाल्यावरती नेमकं थोड्या अंतरावर तो डंक मारतोच बेडकाला. मग बेडूक म्हणतो, तू तर बोलला की तू डंक नाहीच मारणार, मग कसं काय मारला. अरे म्हणला, मी तुला एवढं कंट्रोल करायचा प्रयत्न केला की मी नाही तुला डंक मारणार, तरी माझ्याकडं झालं. तू केलं पण आता तूही मरणार, मी पण मरणार, तू पण नाही वाचणार आणि मी पण नाही वाचणार. मग शेवटी ती दोघं काय करतात, पाण्यात वाहून जातात, मरतात, आणि ते पुढं जाऊन जातात. शेवटी ते गेलेच ना. शेवटी त्यानं त्याचा स्वभाव सोडला का, डंक मारायचा नाही. ह्याने ह्याचा सभ्यपणाचा स्वभाव धरला म्हणून त्यानं त्याला डंक मारला. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण किती जर चांगलं राहिलो, किती जर व्यवस्थित राहिलो, तर लोक आपल्याला नावं ठेवणारच आहेत. किती जर व्यवस्थित राहिलं, किती त्यांचा स्वभाव सुटणार आहे का, या माणूस असा आहे, माणूस तसा, नावं ठेवायचा स्वभाव राहणार आहे का. त्याला सवय आहे ना, ते करणारच. तसं की बेडकानं विश्वास ठेवला विंचाव, त्यानं त्याला डंक मारला. तशीच काही लोक असतात की आपण किती जर चांगलं असलो तर त्यांचा स्वभाव डंक मारण्याचा आहे, तो काय जाणार आहे का. म्हणून कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण की डोळे झाकून विश्वास ठेवल्याला कधीही विश्वासघात होतो, जसं बेडकाचं आणि विंचाचं झालं. सांगण्याचा हेच विषय होता. कारण की खूप आपल्या आजूबाजूलाच असतात. आपण म्हणतो की आपली आपली आपली, पण तेच लोक आपल्यावरतीच लक्ष ठेवून असतात. बघा काय झालं, शेवटी दोघंही मरण पावले. दोघाचाही इगो आड आला. त्यानं मदत करायचा प्रयत्न केला, ह्यानं ह्याचा स्वभाव सोडला नाही. शेवटी दोघंही मेली.